आज वरकुटे मलवडीमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला। आमचे वडील खाशाबापू जगताप यांच्या नंतर पुन्हा एकदा पूर्णवेळ सभापतीचा मान आमचे मित्र विक्रम शिंगाडे यांना मिळालेला आहे आणि त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो वरकुटे मलवडी पंचक्रोशीच्या वतीने। आणि विक्रम बरोबरच उपसभापती प्रियांका जगदाळे आणि त्यांच्या सर्वच तिन्ही सदस्य उर्वरित 3 सदस्य यांचं मनापासून वरकुटे पंचक्रोशीच्या वतीने अभिनंदन करतो। आज खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे। पॉवर सेंटर आता वरकुटे मलवडीकडे शिफ्ट झालेलं आहे। हे तालुक्यानं बघितलेलं आहे, जिल्ह्यानं बघितलेलं आहे आणि या जिल्ह्याचा या मतदारसंघाचा प्रतिनिधी जेव्हा ग्रामविकास मंत्री असतो आणि त्याला त्याच्या तालुक्यातली पंचायत समिती ही नितीन काका आणि बकरंदाबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेते, तेव्हा लक्षात येतं की सर्वसामान्य जनता, शेतकरी बंधू, युवक वर्ग हा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी आहे। आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या विक्रमच्या यशानंतर किंवा सभापती पदानंतर फक्त मान तालुक्यामध्ये जल्लोष झाला असं नाही, सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये अगदी सांगोला शहरामध्ये सुद्धा फटाकड्या वाजवल्या असं मला आता लोकांनी फोन करून सांगितलं। हा रोष या लोकप्रतिनिधी विरोधात लोकांमध्ये आहे। प्रचंड लोकांना दाबण्याचं, दडपशाहीचं काम या ठिकाणी चालू आहे। ते दडपशाही वरकुटे मलवडीचं पाणी या दडपशाहीला खऱ्या अर्थानं उत्तर देईल असा मला पूर्ण विश्वास वाटतो। आणि येणाऱ्या काळामध्ये या वरकुटे मलवडीच्या पंचक्रोशीच्या रूपानं या परिवर्तनाची सुरुवात होईल आणि विक्रम येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये या पंचक्रोशीसाठी, मान तालुक्यासाठी एक भरीव कार्य करेल असे आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो। आम्ही सगळेजण त्याच्या पाठीशी आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या भागातल्या ग्रामपंचायतींना जी निधीची कमतरता असेल, त्यांना ज्या अधिकारी यांच्याकडून मिळणारा दुजाभाव असेल, या सर्वांना पूर्णविराम मिळेल आणि आपल्या गावाला पुनश्च एकदा चांगलं रूप मिळेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो। विक्रमचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो आणि त्याच्या पाठीशी उभा राहिलेल्या सर्वच वरकुटे मलवडी, बनगरवाडी, कुर्नेवाडी आणि आजूबाजूच्या शेनवडी, काळचोंडी सर्व पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।